नमस्कार नाशिककर व इतर मैत्रिणींनो व मित्रांनो. आज माझं जरा पॉपकॉर्न खायचं मन होत होतं, त्यामुळे मग मी पॉपकॉर्न करायला लावले आईला. अँड पहिलं तर आम्ही कुकरमध्ये लावले काही पॉपकॉर्न आणि थोडंसं तेल टाकलं. त्याच्यानंतर काही मिनटानंतर त्या कुकरमध्ये टाकली हळद आणि थोडंसं मीठ. परत त्याला हलवता पण मीठ टाकायचं आणि नंतरून कुकर लावून द्यायचा असतो. त्याच्यानंतर पेशन्स धरायचा असतो. जर खिडकी आहे तर खिडकी खोलून द्यावे. इट्स माय हंबल रिक्वेस्ट, कारण त्या वासाने ठसका येऊ शकतो. आता मी तुम्हाला एक फनी रिडल विचारते, जे मी माझ्या आईला पण विचारलं होतं पण तिला आलं नाही. तर हे रिडल आहे हे काय, तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे की असं काय असतं, जेव्हा आपण आणतो तेव्हा ते हेवी असतं, पण आपण जेव्हा त्याला कुक करतो किंवा बेक करतो तेव्हा ते फार लाईट होऊन जातं. जर तुम्हाला याचा आन्सर माहीत असेल तर प्लीज़ कमेंटमध्ये मला सांगा. है कोई धुरंधर जो इसका आंसर सिर्फ 5 या 7 सेकंड में दे सके? कमेंट पे बता देना, कमेंटमध्ये सांगून द्या. आता माझा देर ठरवत नव्हता, मी शेट्यांशी चाळा करत होते, पण तो चाळा पण काही कामाचा नव्हता, कारण आपण कुकरच लावलेला नव्हता, आपण फक्त बेक व्हायला ठेवलं होतं हे. त्यामुळे पेशन्स इज वेनिंग नाव. सो मी काय करू, मी तुमच्याशी गप्पा मारते आहे. जर तुम्ही अजून शाहरूज क्रिएटिव्ह वर्ल्डला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंट करा हॅलो आणि एक पिंक बो प्लीज. आता फायनली हे सिम्पली सॉल्टेड पॉपकॉर्न रेडी झाले आहे. याच्यावरतून पण थोडंसं सॉल्ट टाकून द्यायचं आहे आणि त्याला मिक्स करायचं आहे. अँड फायनली आर सिम्पली सॉल्टेड पॉपकॉर्न्स आर रेडी. नाव आय विल चेज इट अँड इट्स रिअली ऑसम. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.